आपल्यातले एक छोटा कलाकार आता इथे येतोय, ध्रुवा साने म्हणून. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे, हे तुम्हाला आता ह्याच्यातून समजेलच इथे. Hello everyone, my name is Dhruva Sane. My topic of presentation is air pollution. Air pollution means when harmful gases, dust and smoke get into the air and make it polluted. Now let's see the causes of air pollution. Industry fumes, vehicle emission, dust from construction sites, people do smoking, smoke from household, volcano, forest fire, and war. Due to this, people are suffering from breathing issues, lung cancer, and asthma. Now let's see how can we reduce the air pollution. Using alternate source of energy like solar energy instead of coal energy. For short distance, we can use bicycles or we can walk also. For longer distance, we can use electric vehicles or public transport. And most important is planting more trees because they soak the harmful gases and give us oxygen. Trees are natural purifier of the air. Sant Tukaram Maharaj in their Abhanga have mentioned the importance of trees. Vrukshavalli Amasoyari Vanachari Vrukshavalli Amasoyari Vanachari Pakshihi Duswaya Araviti Vrukshavalli Amasoyari Vanachari. Yes, these are best friends. So I request you to plant at least one tree on your birthday and protect our mother. Thank you. ही छोटी ध्रुवा पृथ्वी वाचवण्यासाठी एवढी सगळी धडपड करतेय आणि खरंच पृथ्वीचं जे काही उद्याचं आयुष्य आहे या छोट्या मुळात तुमच्या सर्वांमुळेच चांगली राहणार आहे. उद्या विचारायचं नाही मम्मी पप्पा तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्हीच करायचं. आता आम्ही फक्त सपोर्ट करणार आहोत, आपण सपोर्ट करणार आहोत. थँक्यू ध्रुवा, थँक्यू थँक्यू. वेलकम सुद्धा म्हणतेय. अरे बापरे, म्हणजे खूप म्हणजे ही पिढी जी आहे ती खूप पुढे गेलेली आहे. आणि आताच COP28 म्हणून दुबईला एक जागतिक पर्यावरण परिषद झालेली आहे आणि त्याच्यातही कोळसा आणि पेट्रोल डिझेल बंद करायचं असा छोटासा प्रस्ताव मांडलेला होता. अजून तो पास झालेला नाहीये, पण ध्रुवानी त्यानिमित्ताने परत त्याची आठवण करून दिलेली आहे. संत तुकाराम महाराज सुद्धा ध्रुवानी सांगितले, आमासोय रे वनचरे, आम्ही झाडांचे खिळे काढतो. ध्रुवा तुला ब्रँड अँबॅसेडर, सर ध्रुवा आता त्याची ब्रँड अँबॅसेडर करायचं मी आज घोषणा करतो. आपण झाडांचे खिळे काढू, कारण प्रत्येक आई तुळशीला रोज पाणी घालते. पर्यावरण संवर्धनाचा संरक्षणाचा वसा वारसा संस्कार आपली आई देते. पण आज जे काही बाहेर चाललेलं आहे, झाडांवरती बोर्ड बॅनर फ्लेक्स किंवा झाडं तोडणे अवैध, तर त्याचा कुठेतरी आपण ते थांबवलं पाहिजे. सो ध्रुवाच्या याच्यामुळे मला ते पुन्हा एकदा इन्स्पिरेशन मिळालेली आहे. सो ध्रुवा थँक्यू, सॅल्यूट टू यू, थँक्यू, वेलकम, परत एकदा वेलकम. क्लासचा पण एक ब्रँड अँबॅसेडर येतो, कारण मी एक आताच मध्ये एका कॉलेजमध्ये म्हणजे आमच्या अर्चना मॅडमच्या कॉलेजमध्ये एक डेमो केला. त्या डेमो मध्ये पण ती त्या कॉलेजची ब्रँड अँबॅसेडर झाली. म्हणजे ऑल इव्हन सगळ्या प्रिन्सिपल्स जेवढे शिक्षक होते सगळ्यांनी तिच्याबरोबर फोटो काढले. आणि मेन महत्वाचं म्हणजे कराटे क्षेत्रामध्ये सर्वात अवघड प्रकार कोणतंही आडवेकडं न घेता ती मुलगी तुम्हाला करून दाखवेल. ध्रुवा एक स्ट्रेचिंग करून दाखवशील आम्हाला सगळ्यांना? बघा, सर्वात अवघड प्रकार आहे.
फुल स्ट्रेचिंग म्हणजे 100% स्ट्रेचिंग बोलतात याला, म्हणजे सगळ्याच प्रकारात। आज इव्हन तिला बोललो तुम्ही पाडे म्हणलात, सगळे पाडे बोलून दाखवते। मंत्र म्हणायला सांगितलं, कोणताही अवघड मंत्र सांगा, कोण पाठ, सगळे मंत्र सगळे इथे आम्हाला आलं की बोलून दाखवते। छान, गुड, थँक्यू।